हिंगोलीचा उमेदवार शिवसेनेनं बदलला। हिंगोलीतून बाबूराव कोहळीकरांना उमेदवारी। हेमंत पाटलांचं जाहीर केलेलं तिकीट कापलं। हेमंत पाटलांच्या पत्नी राजेश्री पाटलांना यवतमाळमधून उमेदवारी, तर भावना गवळींचा पत्ता कट झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती। उमेदवारी करता शिवसेना नेत्यांचा प्रचंड आटापिटा। उमेदवारी कापली गेल्यास नाशिकमध्ये बंडखोरीची शक्यता। मैत्रीपूर्ण लढत द्यायची असेल तर विरोधात लढा, उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला इशारा। ठाकरेंनी सुनावल्यानं काँग्रेस बॅकफूटवर। ठाकरेंचे 8 आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा उदय सामंत यांचा दावा। उदय सामंतांच्या दाव्याची संजय राऊतांकडून खिल्ली। पुणे लोकसभेच्या रणधुमाळीत नवा ट्विस्ट। वसंत मोरेंच्या हाती वंचितचा झेंडा। पुण्यात आता रंगणार तिरंगी लढत। शरद पवार यांनी काँग्रेसला वर्ध्यातून हद्दपार केलं। भाजपचं स्वप्न शरद पवार यांनी पूर्ण केलं। वर्ध्याची जागा पवारांनी घेतल्यावरून फडणवीसांचा टोला। मवियाचा राजू शेट्टींना पाठिंबा नाहीच। मवियानं जाहीर केला हातकणंगलेतून उमेदवार। सत्यजित पाटलांमुळे हातकणंगलेमध्ये रंगणार तिरंगी लढत। उमेदवारी नाकारल्यानं भूमिका घेतली नाही। स्वाभिमान गहाण ठेवण्यापेक्षा स्वाभिमानानं जगण्याचं ठरवलं। हाती मशाल घेतल्यानंतर उन्मेष पाटलांची प्रतिक्रिया। तुतारी चिन्हावर पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा लोकसभा लढवावी। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा चव्हाणांना प्रस्ताव, तर पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसच्या तिकिटावर लढण्यावर ठाम। आमच्या उष्ट्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पोट भरतय। उन्मेष पाटलांच्या पक्षप्रवेशावर शेलार यांची टीका। शिवसेनेत गेलेल्या खासदारांना पुन्हा घेणार नाही, त्यांनी पुढे काय करायचंय ते त्यांनी ठरवावं। उद्धव ठाकरेंचं महत्त्वपूर्ण वक्तव्य। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।